चाललेली आहे गाडी. 33,000 किलोमीटरला नाही, 90,000 प्राइस आहे गाडीची. प्राइस 2,50,000. डॉन वगैरे हे सगळं हे जर इन केस याला पेंट वगैरे किंवा असं काही असलं किंवा न्यू लुक मध्ये वाटलं तर ती गाडी रिपेअर केलेली आहे. ऑइल चेक कसं करायचं सर? ते ऑइल गेज असतो तर त्या लेवल पर्यंत ते ऑइल पाहिजे. ऑइल पाहिजे. फर्स्ट ओनर 2021 चं मॉडेल आहे. एक्सिडेंट वगैरे कुठलंही काही नाही, गाडी रिपेअर केलेलं असतं. ओके. स्पॉट वगैरे सील आहेत कंपनीचे ओरिजिनल. ओके. तिला 3 वर्षाची वॉरंटी आहे. गाडी घेऊन आता 7-8 महिने झालेले. कॅपॅसिटी आहे 700-800 kg पर्यंत, 1 टनाच्या आत तिची कॅपॅसिटी आहे. नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे पिंपरी चिंचवड येथे महिमा कार्स. आजचा हा आपला व्हिडिओ नवीन असणार आहे, न्यू असणार आहे, कारण की आपल्याला न्यू शोरूमनी इन्व्हाइट केलेला आहे महिमा कार्स यांनी. आणि आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विजय निकम सर. नमस्ते सर. तर कोणकोणत्या कार अवेलेबल राहणार आहेत ह्या व्हिडिओ मध्ये? आता आपल्याकडे सगळ्या टाईपच्या गाड्या असतात, म्हणजे मारुती पासून तर प्रीमियम कार पर्यंतही आपण करतो. पण आता फर्स्ट टाइमच तुमचा व्हिडिओ शूट करत आहे, तर तुमच्या शोरूम बद्दल थोडं आपल्या व्ह्युअर्सना थोडं माहिती द्या. आमच्या शोरूम बद्दल माहिती अशी की माझ्याकडे जे माझे कॉन्टॅक्ट मधले जे बरेचसे बाहेर गावावरून येणारे जे कस्टमर आहेत ते आहेत. आणि आपल्याकडे शोरूम संदर्भात सांगायचं म्हटलं तर आपली जी सर्व्हिस आहे कस्टमरला, गाडी ट्रान्सफर म्हणजे इवन इन्शुरन्स पासून सर्व्हिसिंग पर्यंत, इन्शुरन्स, ट्रान्सफर, RTO सगळे कामं आम्ही करू. गाडी घेतल्यानंतर तुम्हाला म्हणजे जर काही इमिजिएट सेम डे पण आमचे पेपर RTOला ट्रान्सफरला जातात. इन केस काही सुट्टी वगैरे असं काही असलं तर नेक्स्ट डे इमिजिएट आम्ही 8 ते 10 दिवसाच्या आत गाडी ट्रान्सफर करून देतो. ओके सर. आणि लोन फॅसिलिटी कशी आहे तुमच्याकडे? लोन फॅसिलिटी माझ्याकडे 4-5 बँकांचा DS आहे, तर आपण लोन फॅसिलिटी पण आपल्याकडे प्रोव्हाइड करू शकतो. ओके. ऑल महाराष्ट्रामध्ये या फक्त पुणे सिटीसाठी? ऑल महाराष्ट्रात कुठेही करू शकतो. मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही एक्सचेंज ऑफर पण तुमच्याकडे आहे. हो, कुठल्या कस्टमरची गाडी त्यांना एक्सचेंजला द्यायची असेल तर तेही घेतो आपण. ऍड्रेस काय राहणार आहे आपला? ऍड्रेस आपला पिंपरी चिंचवड लिंक रोड, गावडे पेट्रोल पंपा शेजारी, समोर हॉटेल तृष्णा गार्डन म्हणून समोर. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला ऍड्रेस तर भेटलेला आहे, स्क्रीनवर नंबर आहे. काय प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना व्हॉट्सअपला हाय करा आणि पुन्हा एकदा लोकेशन मागून घ्या आणि तुम्ही ऍड्रेस वरती नक्की येऊ शकता आणि तुमच्या पसंतीची गाडी घेऊ शकता. आणि मी जी फर्स्ट गाडी आज तुम्हाला दाखवणार आहे, एकदम 2 व्हीलरच्या प्राइस मध्ये मी तुम्हाला आज गाडी देणार आहे. जसं की सरांचा स्टॉक तुम्ही तर पाहिलेलाच आहे, कारण एकदम बजेटमध्ये तुम्हाला ह्या पण मी कार देणारच आहे. कारण तुम्हाला मी आता फर्स्ट टाइम सांगितलेलं आहे 2 व्हीलरच्या प्राइस मध्ये तुम्हाला 4 व्हीलर देणार आहे. तर सर, आपण स्टॉक पाहायला सुरुवात करू. निकम सर, आपण तर 2 व्हीलरच्या प्राइस मध्ये गाडी देणार असं आपल्या युवर्सना सांगितलेले आहे, तर ती गाडी कोणती असणार आहे सर? मारुती 800 आहे. ओके. 2007चं मॉडेल आहे गाडीचं. ओके. गाडी सेकंड ओनर आहे. 2028 पर्यंत तिचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे. तिची प्राइस आहे 55,000 रुपये. ओके. सेकंड ओनर मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे मित्रांनो 55,000 ला. आणि मान सन्मान सर, काय मान सन्मान काय होणार का आपला? थोडंफार निगोशिएबल होणार. ओके. AC कार आहे, 2007चं मॉडेल आहे. 2007. पेपर वगैरे व्हॅलिड आहे, 2028 पर्यंत व्हॅलिड आहेत पेपर. ओके. 2028 पर्यंत. नॅनो ही 2013ची गाडी आहे. गाडी सेकंड ओनर गाडी आहे. गाडी 33,000 किलोमीटरला नाही गाडीचं. 90,000 प्राइस आहे गाडीची. ओके. ओनर सर गाडीचा? सेकंड ओनर. सेकंड. ही 2012ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडीचं रनिंग 1,19,000 किलोमीटर आहे. पूर्ण मेंटेन गाडी आहे. गाडीची प्राइस 2,50,000 रुपये. ओके. MH14 पासिंग मध्ये व्हाईट कलर मध्ये भेटणार आहे मित्रांनो. आणि सर, गाडीवरती लोन कुठल्या इयर्स पासून तुम्ही करता? 2012 नंतरच्या 10-11 नंतरच्या गाड्यांवर लोन. ब्रिझा ही 2017 मॉडेलची गाडी आहे. ही 1,19,000 हिचं पण रनिंग झालेलं आहे. ओके. गाडीची प्राइस 8,10,000 रुपये आणि प्राइस निगोशिएबल. मध्ये GTI प्लस टॉप एंड मॉडेल. ओके. सेकंड ओनर. सेकंड ओनर. मला डिझेल मध्ये भेटणार आहे, विथ चॉईस नंबर सोबत भेटणार आहे. गाडीचं पासिंग बघून घ्या, MH14 पासिंग मध्ये. गाडी एकदम कंडिशन मध्ये भेटणार आहे मित्रांनो. आणि गाडीवरती प्राइस जे असेल ते निगोशिएबल असणार नाही. ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहेत. एकदम बजेटवाली कार तुम्हाला फक्त आणि फक्त महिमा कार्स मध्येच भेटणार आहे. तर सर, आपली ही तर बजेट मध्ये देऊन टाकली कार तुम्ही. तर नेक्स्ट कार होंडा सिटी डिझेल 2015चं मॉडेल आहे, फर्स्ट ओनर गाडी. ओके. गाडीचं रनिंग 95,000 किलोमीटर रनिंग झालं. आणि प्राइस सरांनी सांगितलेले आहे 5,75,000. आहे. चालेल. प्राइस निगोशिएबल असणार? प्राइस निगोशिएबल सगळ्या गाड्या. चालेल सर.
ही मारुती VDI SX4 आहे, डिझेल गाडी आहे. हम्म. गाडी 2013 ची गाडी आहे. ओके 90,000 किलोमीटर रन झालेलं आहे. 3,90,000 प्राइस आहे. प्राइस निगोशिएबल आहे. ओके ग्रे कलर मध्ये ग्रे असणार कलर मध्ये गाडी आहे. ऑल डॉक्युमेंट क्लिअर. ओके i20 अष्टा पेट्रोल 2010 चं मॉडेल आहे. सेकंड ओनर गाडी. ओके गाडी ॲटो आहे. 78,000 रनिंग आहे गाडीचं. गाडीची प्राइस 2,50,000. ओके सेकंड ओनर मध्ये तुम्हाला रेड ब्युटी भेटते मित्रांनो 2,50,000 मध्ये. आणि चालली किती सर ही गाडी? गाडी 78,000, 78,000 रनिंग. ओके ही स्कोडा ऑक्टिविया 2014 ची गाडी आहे. गाडी डिझेल आहे, ॲटो आहे, सनरूफ टॉप एंड मॉडेल आहे. ओके सेकंड ओनर गाडी आहे. गाडीची प्राइस आहे 8,25,000. ओके तर मित्रांनो ही गाडी तुम्हाला 2014चं मॉडेल आहे. Yes. ओके आणि डिझेल मध्ये असणार. गाडीला तुम्हाला 15-16 प्लस ॲव्हरेज. ही 2011 मॉडेल गाडी आहे. हम्म. गाडीची प्राइस आहे 3,10,000 रुपये. ही हम्म. सेकंड ओनर ZDI टॉप एंड मॉडेल आहे. ओके आणि सर आपल्याला तर गाडीचं इंटेरियर तर आपण दाखवतो, आतून गाडी कशी आहे, बाहेरून गाडी कशी आहे, तर हो. मला गाडीचं प्रत्येक गाडीचं इंजिन पण दाखवायचं हो सर. चालेल ना, दाखवू ना, काय अडचण चालेल नाही. तुम्हाला स्विफ्ट डिझायरचं आपल्या इंजिन पण दाखवते. तुमच्यासाठी मी गाडीचं इंजिन पण दाखवते कारण की तुम्ही खूप लांबून येता, आपल्याला कॅश डील करायची असेल तर काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. तर मी इंजिन पण बघून घ्या. म्हणजे गाडीचं इंजिन कुठे लिकेज वगैरे आहे का काय हे बघतं. त्याच्यानंतर बोनट उघडल्यानंतर गाडी फ्रंट साइडने ऍक्सिडेंट वगैरे आहे का ते बघितलं जातं. ॲप्रॉन वगैरे हे सगळं हे जे आहे ते सगळं ओरिजिनल असतं. जर ओके. इन केस याला पेंट वगैरे किंवा असं काही असलं किंवा न्यू लुक मध्ये वाटलं हम्म. तर ती गाडी रिपेअर केलेली असली समजा. ओके आपलं ऑइल चेक कसं करायचं सर ते पण ऑइल दाखवा. चेक साठी हा ऑइल गेज असतो. ओके याची जी इथे मार्क असतो तर त्या लेवल पर्यंत ते ऑइल पाहिजे. ऑइल पाहिजे. ती खराब व्हायला म्हणजे गाडीचा स्टार्टिंगच्या वेळेस जर प्रॉब्लेम यायला लागला हम्म. तर अदरवाईज असं ओळखता नाही येत ती. ओके म्हणजे याच्यामध्ये रेड आणि आपलं हे हिरवा कलर दिलेला आहे, ग्रीन कलर. हा. तर समजा आता रेड आहे म्हणजे रेड आला म्हटल्यानंतर गाडीत काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे याच्यात. ओके हा कुलंट बॉक्स असतो. इथपर्यंत कुलंटची लेवल दिलेली असते. ओके त्या लेवल पर्यंत कुलंट पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो सरांनी अशी खूप चांगली माहिती दिलेली आहे. जेव्हा तुम्ही गाडी घ्यायला याल तर सर तुम्हाला अजून रिपीट करतीलच. तरी पण माझं काम होतं तुम्हाला व्हिडिओ तर्फे पण दाखवणं, कारण की तुम्ही खूप लांबून लांबून येता, माझे व्ह्युअर्स खूप लांबून लांबून येतात. काहींना कॅश डील करायची असते, त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवलेले. तरी अजून मी तुम्हाला अशा भरपूर स्टॉक दाखवणार. टाटा इंडिगो मांजा ही 2010 ची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. ओके इन्शुरन्स वगैरे व्हॅलिड आहे. गाडीची प्राइस आहे 1,90,000. गाडीचं रनिंग आहे 91,000. बऱ्याचदा लोक येतात, ट्रायल मारतात. जरी थोडीफार गाडी हे झाली तर आम्ही गाडी डिलिव्हरी देताना पूर्ण पॉलिश वगैरे सगळं करून देतो. ओके आणि टायर वगैरे गाडीचे कसे टायर आहेत, सर? कंडिशन आता या गाडीचे टायर म्हटलं तर 60% टायर आहेत. ओके 60% टायर आहेत. एखाद्याला गाडी आवडली तर त्यांनी डॉक्युमेंट तुमच्यासाठी काय आणावे तुम्हाला देण्यासाठी? गाडी ट्रान्सफर साठी आम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल लागतं. ओके आणि अदरवाईज ते जर रेंटने राहत असेल तर त्यांचं रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट, घरमालकाचं लाईट बिल, या गोष्टी आम्हाला कंपल्सरी लागतात. त्याच्याशिवाय आम्ही गाडी डिलिव्हरी देतच नाही. सेंट्रल लॉक वगैरे, सेकंड की वगैरे सगळं आहे. इंजिन बद्दल माहिती म्हणजे या गाडीला स्विफ्टचं इंजिन येतं. हे क्वाट्राजेट इंजिन आहे. ओके या इंजिनला मागणी जास्त आहे. मेंटेनन्स कमी आहे. नॉर्मल एक 4-4.5 हजार रुपयात गाडी सर्व्हिसिंग होते. 1000 किलोमीटरला 4-4.5 हजार रुपये खर्च येतो सर्व्हिसिंगचा. ओके तर मित्रांनो इंजिन वगैरे बघून घ्या, कारण की तुम्हाला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. कारण गाडी घेतल्यानंतर तुम्ही म्हणायला नाही पाहिजे की आपल्याला गाडी ह्या शोरूम मध्ये खराब लागली. कारण मी तुम्हाला आता इंजिन पण दाखवत आहे. आता आपण मगाशी बघितल्याप्रमाणे स्विफ्टचे पण इंजिन पाहिलेलं आहे. सरांनी माहिती कशी सांगितली, ते ऑइल कसं चेक करायचं, बॅटरी कशी चेक करायची, गाडी ऍक्सिडेंट आहे हे कसं चेक करायचं हे तर सांगितलेलं आहे. खरं मी आता तुम्हाला गाडीचं प्रत्येक गाडीचं ऑइल वगैरे दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ आपला खूप लॉंग होईल. त्याच्यासाठी मी तुम्हाला असे 1-2-3 एक्झाम्पल देते. गाडीचे तुम्हाला इंजिन दाखवते, तुम्ही व्हिडिओ तर्फे चेक करा. आणि टेस्ट ड्राइव्ह घेण्यासाठी नक्की शोरूमला व्हिजिट द्यायची, कारण की तुम्हाला असं व्हिडिओ मध्ये बघून पण समजणार नाही. कारण तुम्ही नक्की यायचं आहे टेस्ट ड्राइव्ह साठी. या गाडीची प्राइस आहे 6,30,000 रुपये आम्ही ठेवलेली आहे. प्राइस निगोशिएबल आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडीचे इन्शुरन्स वगैरे सगळे ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे. ओके आणि फर्स्ट ओनर 2021 चं मॉडेल आहे. 2021 Latest गाडी गाडी आहे. ऍक्सिडेंट वगैरे कुठलंही काही नाही. गाडी ओके. आतनं इंटेरियर वगैरे आपण बघू शकता. बरोबर. गाडी ऍक्सिडेंट वगैरे असले तर हे रिपेअर केलेलं असतं. ओके स्पॉट वगैरे सील आहेत कंपनीचे ओरिजिनल. ओके पूर्ण जेन्युइन गाड्या असतात. त्याची आपल्याकडे फसवणूक होणार नाही बरोबर. याची आम्ही काळजी घेतो. इंजिन पण बघून घ्या, एकदम नीट आणि क्लीन तुम्हाला इंजिन भेटून जाणार आहे.
मॉडेल पण एकदम जबरदस्त, कारण लेटेस्ट मॉडेल तुमच्यासाठी घेऊन आले. 21 मॉडेल आहे. तर ह्या गाडीवर आपल्याला बेस्ट डील काय दिली जाणार आहे सर? बेस्ट डील आता आपली जी प्राइस आहे 6,30,000 आहे. निगोशिएशन मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की बाबा 15-20 हजार रुपये निगोशिएशन होतं. आपल्याला ह्या गाडीवरती लोन किती करून द्याल मग? या गाडीवर साधारण 4-4.5 लाख रुपये लोन होतं. डिफरन्स अमाऊंट आहे ती द्यावी लागेल. तर निकम सर, आपण ओल्ड शेप मध्ये पण दिली आणि आपल्या New न्यू शेप मध्ये पण दिली गाडी. बरोबर. तर असं 2013, 15, 14 ह्या काळामध्ये जी गाडी चालत होती आपली स्विफ्ट, ती आहे का आपल्याकडे? 2012 ची गाडी आपल्याकडे ओके, अवेलेबल आहे आपल्याकडे. अवेलेबल आहे आता ब्लू कलर मध्ये. ओके, ही काय दोन- डील राहणार आहे सर? या गाडीची प्राइस आहे 3,80,000. गाडीचं मॉडेल आहे 2012 ओके व्हीडीआय डिझेल गाडी आहे. ओके ही गाडी सेकंड ओनर गाडी. गाडी चाललेली 1,09,000 किलोमीटर ओके. आणि डिझेल म्हटल्यानंतर काय विचारायचं प्रश्न विचारायचं. आणि गाडी पूर्ण मेंटेन आहे. गाडीचं म्युझिक सिस्टम वगैरे, लेदर सीट कव्हर, आणि गाडीची जी प्राइस आहे 3,80,000. प्राइस निगोशिएबल आहे. ओके. तर आतून फुल मेंटेन गाडी आहे. फुल्ली मेंटेन आहे. आणि टायर वगैरे गाडी? टायर न्यू ब्रँड टायर आहेत सगळे. ओके 90% टायर आहेत सगळे. ही 2012चं मॉडेल आहे. सेकंड ओनर गाडी आहे. ओके गाडीचं रनिंग 95,000 आहे. गाडीची प्राइस 3,50,000 आहे. प्राइस निगोशिएबल आहे. ओके. 3,50,000ला ब्लू कलर मध्ये तुम्हाला वेंटो भेटते आणि डिझेल मध्ये ही गाडी असणार आहे. तर भरपूर असा डिझेल वाला स्टॉक तुमच्यासाठी अवेलेबल आहे मित्रांनो. तर आता भरपूर आपण कव्हर केलेला आहे. अजून कुठे जाऊ नका, अजून तुम्हाला मी भरपूर गाड्या दाखव. तर आपल्याकडे वॅगनर वगैरे आहेत का? वॅगनर ही 2020 डिसेंबरची गाडी आहे आपल्याकडे. ओके 2020 डिसेंबरची गाडी आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे. इन्शुरन्स वगैरे गाडीचा व्हॅलिड आहे. गाडीची जी प्राइस आहे 5,40,000 आहे. प्राइस निगोशिएबल आहे. LXi मॉडेल आहे. ही LX आहे. हिला फिटिंग वगैरे, सेंट्रल लॉक वगैरे, म्युझिक सिस्टम सगळं आहे. ओके. हे 2 एअरबॅग आहेत. पेट्रोल प्लस CNG मध्ये तुम्हाला ही गाडी भेटते. सिल्वर कलर मध्ये आहे. कंपनी पेटेड. साधारण या गाडीला पेट्रोलला 18-20 मिळतं आणि CNG ला ही गाडी 30 पर्यंत देते. 28-30 पर्यंत ऍव्हरेज मिळते. म्हणजे trolley car? ऑटोमॅटिक मध्ये सेलेरिओ. ओके सेलेरिओ 2014चं मॉडेल आहे. गाडीचं रनिंग 30,000 किलोमीटर आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडीचं इन्शुरन्स एक्सपायर आहे. तर सर ते एक्सपायर असल्यानंतर तुम्ही ते आम्ही करून करून देणार आम्ही. ओके 30,000 किलोमीटर रनिंग आहे फक्त गाडीचं. हम्म. फर्स्ट ओनर गाडी 2014 मॉडेल. ही 2010 ची पेट्रोल वॅगनर आहे. या गाडीची प्राइस आहे 2,30,000 रुपये. गाडी ही सेकंड ओनर गाडी, प्युअर पेट्रोल मध्ये मॅन्युअल गाडी. रनिंग गाडी, एक नाही पैसा कुठलाही खर्च नाही गाडी. ओके. फक्त यायचंय, डाऊन पेमेंट भरायचं आणि गाडी घेऊन जायचं. जायचं. चालेल. आणि जेव्हा कस्टमर तुमच्याकडे आल्यानंतर आपल्या युवर्स साठी तुम्ही टेस्ट ड्राईव्ह साठी काही सुविधा आहे का तुमच्याकडे? टेस्ट ड्राईव्हला गाडी दिली जाते ना. दिली जाते. हो. ओके. किती किलोमीटरच्या अंतरावरती असं असं काय काही condition नाही. आहे? कस्टमरला 2 किलोमीटर 4 किलोमीटर जे काही चालवायचे असेल ते त्यांच्या. तुमचं मेकॅनिक घेऊन या, गाडी चेक करा आणि मग नंतर पेमेंट करा. बरोबर. काही किरकोळ प्रॉब्लेम असला आम्हाला सांगितलं तर आम्ही तो सॉल्व्ह करून देतो. ओके. त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस? नाही ना, कुठलेही चार्जेस नाही. ओके. आणि जी किंमत सांगितलेली आहे मित्रांनो, इन्क्लुडिंग असते गाडीचे पेपर्स वगैरे. गाडी तुम्हाला तुमच्या हातात येईपर्यंत तुमच्याकडून कुठले एक्स्ट्रा चार्जेस घेतले जाणार नाही. बरोबर ना सर? चालेल. तर आपण तुमच्याकडे मगाशी पण आपण एक नॅनो दिली. पेट्रोल मध्ये नॅनो ट्विस्ट आहे. या गाडीची डिकी वगैरे ओपन होते. ओके. हा. तर ही जी गाडी आहे 2016 ची गाडी, फर्स्ट ओनर. गाडीचं रनिंग 14,000 किलोमीटर आहे फक्त. ओके. आणि या गाडीची प्राइस आहे आपण 1,70,000 रुपये ठेवलेली. प्राइस निगोशिएबल. ही गाडी आहे, AC पॉवर स्टेरिंग आहे. या गाडीला पॉवर विंडो येत नाही या व्हेरियंटला. तर ही गाडी फक्त 14,000 किलोमीटर चाललेली गाडी. खूप कमी चाललेली गाडी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो, नॅनो 1,70,000 मध्ये. आणि सर, मी आता भरपूर असा स्टॉक तरी आपल्या युवर्सना दाखवलं. खरं आपल्याकडे ना ही 6 महिन्याची हॅपी इलेक्ट्रिक गाडी आहे, माल वाहतूक. ओके. या गाडीचं रनिंग फक्त 50 किलोमीटर झालेलं आहे. तर या गाडीची जी प्राइस आहे, जी शोरूम किंमत असेल तिच्यापेक्षा 50,000 रुपये कमीने दिली जाईल. ओके. म्हणजे आपण देणार कितीला आहोत नक्की? ही गाडी साधारण आपण 3,60-70 पर्यंत देऊ. ही गाडी 3,60-70 प्राइस असणार आहे. निगोशिएबल. निगोशिएबल. 100 किलोमीटरच्या आतच चाललेली आहे. ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे. ओके. आणि ओनर सर गाडीचा? ओनर फर्स्ट ओनर. ही एका चार्जला गाडी 125-130 किलोमीटर चालते. ओके. बॅटरीवरती आहे? बॅटरीवर. बॅटरीची पण वॉरंटी असते त्याला. ओके. वॉरंटी असते. ही वरनं 2008 मॉडेल आहे, थर्ड ओनर गाडी. गाडीची प्राइस आपण 1,80,000 रुपये ठेवलेली आहे. गाडी अतिशय चांगली गाडी आहे, विदाउट ऍक्सिडेंट, ओरिजिनल पेंटला गाडी आहे. ओके.
Price? 2028 पर्यंत डॉक्युमेंट क्लिअर आहेत गाडीचे. ओके, प्राइस 1,80,000. प्राइस असणार आहे 1,80,000. प्राइस निगोशिएबल. पेट्रोल का पेट्रोल डिझेल? मध्ये गाडी. ओके, पेट्रोल मध्ये तुम्हाला ही वरना भेटून जाणार आहे मित्रांनो. 2013चं मॉडेल आहे, सेकंड ओनर गाडी आहे. हम्म. गाडी ही पेट्रोल प्लस सीएनजी आउटसाइड फिटेड आहे ओके आणि गाडीचे जे किलोमीटर 73,000 आहे. ओके, गाडीची प्राइस 2,55,000 आहे. प्राइस निगोशिएबल. प्राइस निगोशिएबल राहणार आहे. गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्या, काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहेत प्रत्येक गाडीची आणि तुम्हाला शोरूम शोधायला मी मगाशी सांगितलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही येणार नाही. रोड टचच आपलं शोरूम आहे. तर सर अजून एकदा आपल्या व्ह्युअर्सना ऍड्रेस सांगून द्या. आपला जो ऍड्रेस आहे पिंपरी चिंचवड लिंक रोड, गावडे पेट्रोल पंपा शेजारी, अपोजिट हॉटेल दे धक्का का मिसळ. ओके, तर मित्रांनो इथं आल्यानंतर दे धक्का मिसळ खायला विसरू नका. फेमस मिसळ आहे. तर लवकर यायचं, तिकडे दे धक्का खायचं आणि इकडनं गाडी घेऊन जायची. तर लवकरात लवकर या आणि गाड्यांची डील करा. अशीच मी भेटेन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मित्रांनो नमस्ते.